हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. लोणावळा शहराजवळील वेहरगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत 15 जणांना ताब्यात घेतला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी वाहने तसेच 4 चाकी वाहनासह तब्बल 12,41,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपाधीक्षक भूषण माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने वेहरगाव येथे छापा टाकून ही कारवाई केली आहे. जुगार अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत 15 जणांना ताब्यात घेतलं. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रकमेसह वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून जुगार अड्डा चालवण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. या कारवाईमुळे मावळ परिसरातील अवैध जुगार अड्डे आणि बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, लोणावळा. आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी मौजे वेहरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे गावच्या हद्दीत मिळालेल्या माहितीन्वये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तसेच सोबत API सौ मेहत्रे, PSI केकान व इतर तपास पथक यांनी संयुक्त कारवाई करून जुगार खेळणाऱ्या 15 जणांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून एकूण 12,41,600 रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये काही रक्कम तसेच दुचाकी व एक 4 चाकी यांचा समावेश आहे. व पुढील तपास API सौ मेहत्रे करत आहेत. माझी मावळ भागातील राहणाऱ्या नागरिकांना ही विनंती आहे की आपणास कोणत्या अवैध धंद्यांबद्दल माहिती असल्यास आपण त्वरित लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये येऊन कळवावे. आपले नाव तसेच आपली ओळख गुप्त राखण्यात येईल याची हमी मी देत आहे. धन्यवाद. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.